देख सकते हो कि भारी संख्या में जो कि आंदोलन यहाँ पे पहुंच गया है। इस साइड में भी अभिजीत काफी सारे लोग जल्लोष कर रहे हैं। चलिए मैं आपको संपूर्ण संविधान संपूर्ण भारताचे नागरिक आहेत मैं आपको दिखाता हूँ। पण जे भारतीय नागरिक लंडन मध्ये गेले आणि त्यांनी जो भारतामधलं दोस्तों जैसे कि आप यहाँ पे देख सकते हो कि भारी संख्या में जो लोग आपण सुद्धा भारतामध्ये गेलं पाहिजे म्हणूनच या फाइनली जो कि है धर्मेंद्र प्रधान इन्होंने इस्तीफा दे ही दिया चौकामध्ये आलेले आहेत। अब ये साइड देखिए काफी सारे लोग यहाँ पे जो कि है अभी तक प्रोटेस्ट कर रहे थे। अभी जो कि है प्रोटेस्ट मला म्हणजे मला नेहमीपासून माहिती आहे प्रोटेस्ट चालू आहे आणि मी नेहमी सपोर्ट केलेलंच आहे। लंडन मध्ये पण होतं पण म्हणजे मला जाता आला नाही। मी पूर्णपणे सपोर्ट करते जे आपल्या देशात होत आहे जे आपल्या युवांसोबत होत आहे आणि मी खूप खुश आहे की आपल्याला आज रिझल्ट मिळालेला आहे आणि आय एम व्हेरी शुअर की बाकीच्या दोन डिमांड आहेत त्या पण पूर्ण होणारच आहेत। काय फरक आहे लंडन आणि भारतामध्ये? फरक इतकाच आहे लंडन मध्ये पीसफुली प्रोटेस्ट झालेला आहे आणि प्रॉपरली आपल्याला तिथे सहयोग मिळाला आहे। म्हणजे याच विषयावर प्रोटेस्ट झाले का? हो याच विषयावर लंडन मध्ये तिथलं दृश्य सांग त्या आंदोलनाचं लंडन मध्ये झालेल्या आंदोलनाचं। लंडन मध्ये प्रोटेस्ट झालेलं पण मी जाऊ नाही शकले तिथे पण मी पूर्ण व्हिडिओज बघितलेले आहेत। एकदम शांततेने चांगल्या प्रकारे प्रोटेस्ट तिथे झालेला आहे आणि तिथे इंडिया हाऊस जे पार्लिमेंट आहे आपलं तिथे प्रोटेस्ट झालेला आहे आणि खूप प्रमाणात लोक तिथे प्रेझेंट आहेत। अशी व्यवस्था आहे प्रोटेस्ट करणाऱ्यांसाठी का? नक्कीच या इकडे या। कोण येणार आहे? कोण येतात? तर नक्की या आता इकडे आपण सध्या त्यांचा मोर्चा जाऊ द्या त्यांना सगळ्या आपल्या पद्धतीनं काम करतात। पण जे विद्यार्थी लंडन वरून भारतामध्ये येतात आणि या आंदोलनाला सपोर्ट करतात ते खूप मोठी गोष्ट आहे ना। माझं म्हणणं कसं आहे लंडन मध्ये आणि भारतामध्ये म्हणजे काय फरक काय आहे? भारतामध्ये भारतीय संविधान आहे जगातलं म्हणजे एक नंबरचं संविधान बोलल्या जाते मानल्या जाते। बघू शकतो हा फरक मला सांग। लंडन मध्ये बेसिकली पार्टी वाईज होत नाही तिथे एक युनिटी नुसारच प्रोटेस्ट होत आहे आणि तिथे तसंच प्रोटेस्ट झालेला आहे। थांबा शूट चालू आहे। हा हे आता सध्या सगळे मोठ्या प्रमाणात जे आहे गाड्या आपण लंडन मधून आलेल्या मुलीसोबत बोलत होतो पण मधातच जे आहे काही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले म्हणून थांबलेत। मी तुला म्हटलं होतं की लंडन आणि भारतामध्ये नेमकं असा काय फरक आहे? म्हणजे भारताचं संविधान बोलल्या जाते की जगाच्या पाठीवर एक नंबर आहे तसं काही लंडन मध्ये नाही। लंडन सुरक्षेच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत तिथे खूप प्रोटेक्टिव्ह आहेत पोलीस तिथे खूप प्रोटेक्टिव्ह आहे तिथे सगळे जे आहेत ऍक्शन ते लवकरात लवकर घेतले जातात। लवकर घेतात का लंडन मध्ये ऍक्शन? म्हणजे भारतासारखं नाही आहे नाही म्हणजे इतका डिलेड रिस्पॉन्स राहत नाही आणि जर पोलीस आले पण तर ऍक्शन लवकर होतात प्रोसेसिंग लवकर होते सर्व गोष्टी लवकर होतात पनिशमेंट लवकर भेटत असते आणि त्यांना प्रॉपर म्हणजे सर्व काही होत असते तिथे। भारतीय लोकांना तिकडे कमी लेखलं जाते असं काय मला जर वाटते ते भारतीयच जास्त आहेत। अच्छा भारतीय लंडन मध्ये भारतातले लोक लंडन मध्ये का गेले? भारतामधले डिपेंड करते ना काही लोक शिकायला गेलेत काही लोक जॉब करत आहेत ग्रेटर लाईफस्टाईल मुळे गेले आहेत पण काही उद्योग धंदे पण करत आहेत। हा बिझनेसमॅन तिथे खूप जास्त आहेत आपले इंडियन बिझनेसमॅन खूप जास्त आहेत आणि खूप मोठ्या प्रकारावर आहेत। त्यांना भारतामध्ये म्हणजे जसं प्रोटेक्शन सुरक्षा पाहिजे तशी मिळत नाही म्हणता येईल ते प्रोटेक्शन सुरक्षा पण प्लस लाईफस्टाईल सुद्धा तिथे खूप वेगळी आहे खूप चांगली लाईफस्टाईल आहे तिथे त्याच्यामुळे लोक तिथे जाणे प्रेफर करतात। तर नक्कीच ही होती जे लंडन वरून नागपूरमध्ये फक्त आंदोलनासाठी बरं का। बघा तुम्ही जर घरी असेल ना तुम्ही तुमच्या गावामधून संविधान चौकामध्ये पण नाही गेलाय लक्षात ठेवा कारण हा प्रश्न जो होता हा शिक्षणाचा प्रश्न होता आणि हा प्रत्येक घरातल्या मुलांचा प्रश्न होता म्हणून तिला कुठेतरी वाटलं की आपण सुद्धा लंडन वरून जे आहे आपल्या भारतात गेलं पाहिजे आणि नागपूरमध्ये जे काही संविधान चौकात आंदोलन होत आहे त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे म्हणून ती खूप खूप तुझे धन्यवाद। बघत माझं काम आहे ते सपोर्ट करणे मी नेहमी सपोर्ट करणार काम आहे माझं ते प्रत्येकाचंच काम आहे आणि तुमचं काम काय आहे माझ्या WS न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करणं बस एवढंच करा। धन्यवाद नमस्कार।